राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 23 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन। देहाच्या अनुषंगानं अनेक प्रकारची विधानं म्हणजे शास्त्रोक्त कर्मकांड केली। खरं पाहिलं तर तो प्राणी चांगलाही आहे, पण तो मोक्षाच्या वाटेवर आला नाही। मोक्षाची ती वाट जवळीच नीट, रामनाम धीट होऊन घेई। धीट होऊन या पाठ करी त्याचा, तो नर दैवाचा खरोखरी। गोविंद म्हणे एक विधान नामाचे, तेथे आणिकाचे काम नाही। परमपूज्य मामांनी या रामपाठाच्या अभंगात खरं विधान जे मोक्षाला नेईल त्याचं स्वरूप सांगितलंय। विधानं अनेक आहेत, यज्ञ याग उद्यापन व्रत तप वगैरे। तसंच पूजापाठ नित्यनेमानं करणारी असंख्य मंडळी आहेत। ते त्या सर्व गोष्टी मनापासून करतातही, त्यांचं वर्तनही चांगलं असतं, वरवर पाहता ती परमार्थी आहेतही, परंतु त्यांच्या उद्दिष्टांविषयी संभ्रम असल्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही। म्हणजे अंतिम उद्दिष्ट जे स्वरूपप्राप्ती किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका, ते गाठलं जात नाही। याचं कारण असं की ती सर्व सकाम असतात आणि देहाभिमानाला धरून असतात। स्वर्ग सुखाची कामना करून किंवा ऐहिक सुखासाठी एखाद्या विशिष्ट कार्याच्या पूर्ततेसाठी केलेल्या विधानांनी तत्काळ फळ मिळेल, ही गोष्ट खरीच। बहुसंख्य लोकांना तेच पाहिजे असतं, म्हणून तर विधिविधानांची संख्या खूप आहे, परंतु याची फलश्रुती मात्र फळाची पावती वर्म चुकले प्राणी, असं समर्थांनी दासबोधात म्हटल्याप्रमाणे होते। फळ देणारा भगवंत भेटला तर तो मोक्ष देईल, अशी ग्वाही भगवंतांनी दिलेली आहे, ती अशा विधानांसाठी नाही। अशामुळे फक्त लाईफ बेल्ट किंवा फळ्या टाकल्या जातात। त्यामुळे होतं काय की माणसाच्या मर्यादित आयुष्यात तो मोक्षाच्या मार्गावर येऊ शकत नाही। त्याला वाटतं आपण खूप काही केलं, पण त्याचे परिणाम पाहता त्याची फेऱ्यातून सुटका झालेली दिसत नाही। वाहनं बदलत जातात, यज्ञ यागादी करून उत्तम वाहन म्हणजे शरीर मिळेल, परंतु अक्षय सुखाची मोक्षाची प्राप्ती होणार नाही। म्हणून मोक्षाच्या वाटेवर जायला एकच विधान आहे, ते म्हणजे रामनाम। ते सावधपणे आणि धीटपणाने म्हणजे येणाऱ्या शंका कुशंका वाईट कल्पना संशय सोडून देऊन धीराने वाटचाल करायची आहे। ती रामनामाची वाटचाल गुरुकृपेनंच नीट घडते, हे विसरून चालत नाही। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।